बहुजन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता सध्या आपण कवटे या गावात आलो आहे आणि त्यांच्या गावालगत असलेली विठ्ठलवाडी म्हणजे कवट्याच गावातली काही माणसं शेतात राहिल्यानंतर राहतो त्या ठिकाणाला विठ्ठलवाडी असं म्हटलं जातं. तर मालगद एक नामांकित जातीवंत एक चांगली विक्रमी खरेदी झाली. तर नमस्कार. नाव सांगा आपलं. माझं नाव आशिष संजय निकम, राहणार विठ्ठलवाडी, कवटे, तालुका वाई, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 9890 87 61 21. बरं, आता आपण पहिला बैल असताना आपण घेतला, आता किती वर्षात साधारण बडा होईल? एक 5 वर्षाचा बडा होईल बैल. बरं, आता काय अचानक बैल घ्यायचं म्हणजे 2 बैल केली तुम्ही एक असताना, किंवा पहिला बैल घेतला, कसं काय नियोजन काय ठरवलं? म्हणजे तो बैल घ्यायचं कारण म्हणजे आमच्या मित्राला बघायला गेलो होतो तो बैल. बरं. पण त्याचं काही जरा घरच्या वैयक्तिक कारणामुळे तो काय बैल त्यांना घेतला नाही. पण आपण मग आपल्याला 5 होता बैल, मग तो बैल आपण खरेदी केला बघासाठी. आणि बरेच दिवस चाललेलं एक खिलारमधला वळू घ्यायचा पण जरा थांबलेलो काय कारण असतं. पण परत मित्रांच्या ह्याच्या साथीने, घरातल्यांच्या जरा मदतीने मग धाडस केलं. यंदा मग आता 8 दिवस झालं खरेदी केला आपण बैल. बरं, आता हे वळू बघत असताना ह्याच्या अगोदर आपण कुठं बैल बघितलेली किंवा घ्यायचा असं काय म्हणजे वळूसाठी आपण घेतलाय खास का आपल्या शेती कामासाठी? नाही, खास वळूसाठीच. आणि दोयाच बी काम, बगाड काम बी झालं तरी काही हरकत नाही त्यापासून. होय. आता साधारण आपल्या गावात टोटल बैल किती? साधारण एक 60-65च्या वर बैल असेल. बरं, त्यातनं आता आपल्यात हा एक खोंड आपली नवीन खरेदी. तर आता कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या बैलाची पैदास आहे? हा कोसा खिलारमध्ये मोडतोय, चित्र्यामध्ये. हा मेटकऱ्यांचा जो गेलेला बैल आहे हौशा, त्या बैलाचं वासरू आहे. आता हा त्याचा तपास कसा लागला बाबा, काय नक्की कुठं होता काय? तसं आम्ही बैलांसाठी बरंच फिरलो. तसं पहिल्या वेळेस आम्ही मंगळवेढा, सोलापूर, तर सांगोला हे भाग एक दिवस हिंडलो होतो. काही बैलाचा तपासच लागला नाही. परत माघारी आलो. एक 4-8 दिवसांना मग कर्नाटकमध्ये शंकेश्वर, जहांगीर त्यांच्याकडे बी गेलेलो. तिथनं पुढं बी गेलतो. काही बैलांचा काही खोंड भेटतच नव्हती वळूसाठी जशी पाहिजे अशी. तर नाना जाधव म्हणून आहेत आमचे मित्र, त्यांचे ओळखीनं आपण गेलो होतो जत भागात. तर तिथं खोंड बघायला गेलो. तर तिथं गेला असताना एक त्यांचे मित्र आहेत, तर त्यांना दाखवला हा खोंड. विजापूरच्या अलीकडे खोंड होता. म्हणले तुम्हाला पसंत पडतोय का बघा. गेलो तो पसंत पडला, कारण की खोंडच बसत नव्हती मेळात जशी पाहिजे तशी. हा पसंत पडला, मग हा ठरवला आम्ही. बरं, आता त्याला झोपलेला किंवा काय कसं काय नियोजन झालं? झोपलेला आहे त्यांना तिकडं गाडीला बी झोपलाय, शेती कामाला बी हाणला आहे त्यांना थोडाफार. आता दाती बिती कसा आहे काय? दाताला 4 दात कंप्लीट आहे. चौसा आहे. तर आता आपण बैलाची सुंदरी कुठल्या जातीतला किंवा त्याचं तळखोर, शिंग, बेंबाट हे आपण आता बैलाचं थोडंसं निरीक्षण करू आणि मालक आपल्याला सांगणार आहे बैलाची जात कोत किंवा त्या हौशा बैलाची पैदास आहे. तर मेटकरींचा हौशा तो त्या काळात लय त्या बैलानं काळ गाजवला त्या भागात, वळू क्षेत्रात. तर त्याचं पोटचं ही वासरू आहे किंवा त्या जातीतला आहे. तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. आता कोशा खिलार वानाला किंवा ह्या जातीला धनगरी खिलार, त्या जातीला पळाव क्षेत्रामुळं लय मागणी आली. आणि करारी बाणा किंवा ईर्ष्या असणारा बैल म्हटलं जातं कोसा खिलार. तर आता बैलाची पारख करताना तुमच्या दृष्टिकोनातनं कशी बैलाची पारख होती, तर जरा थोडंसं आपल्याला बी सांगा थोडंसं. आपण पारख करताना सगळ्यात पहिलं म्हणजे फाउंडेशन पहिल्याचं बघितलं बैलाचं. पाय, छाती, सगळं तोंड, शिंग ते बघूनच आपण खोंड घेतला ह्यो. आणि आपल्या घरच्या बैलाला जोड बसतोय. तो बी बघितलं, दोन्ही ना जोड बसला चांगला. आणि आता भविष्य बैलाला लय, आता चौसाई म्हणजे अजून बराच मोठा बैल होणार आहे. तर काय सांगाल दृष्टिकोन काय पुढचा, की बाबा आता वळू क्षेत्रात बी आपल्याला बैल घरी बी शेतीला हाणायचं आहे. तरी वळू क्षेत्रात काम करून खोंडाला जरी चाप लावला तरी शेती काम बी करेल, बगाड काम, सगळं काम, दुई बी काम होईल खोंडाकडनं, ह्याची गॅरंटीनं आपण घेतला खोंड. कारण की भविष्यात होणारा खोंड आहे.
बरं आता ही बैल दोन आता तुमच्याकडे बाकी लवाजमा गुरांचा बराच आहे. हो. तर आता तुम्ही कसं नियोजन हँडल करता बाबा? सकाळचं नियोजन काय असतं? आता ह्यांना बी चारा लागणार, काय लागणार? सकाळचं सगळ्यात पहिल्यांदा उठल्यानंतर बैलांना रत्ती भिजवायचा. भिजून ठेवा, एक तासभर भिजलं म्हणजे बैल आता असते जरा गारट्यांची. गुरांचं उरकस्तोपर्यंत एक 7 वाजता बैल बाहेर काढून रत्ती देतो. आणि चाऱ्याचं काय तिथनं पुढं मग दिवसभर चारा ही सगळं आणून बैलगाडी झोपतो. 3 दिवसात एकदा बैलगाडी झोपून एकदम चारा आणतो सगळा. बरं आता सकाळचं त्यासाठी लवकर रोटेशन काय की बाबा बाकी धारा असतील गुरं किती येतात? बाकी टोटल एक बैल धरून एक 14 गुरं आहेत. 14. आता दुभत्या गाया वगैरे किती आहेत? एक 4 दुभते गाय आहेत, 4 वासरं आहेत आणि 2 खिलार गाय आहेत. बरं आता खिलार गायांचं ते कशासाठी ठेवले का? आपले एक नाद म्हणून ठेवलेत त्या. एक आपली घरची गाय आहे, ती बी खरेदी मी स्वप्नील फडतरेंपासून एक 3 वर्षामागे खरेदी गायची त्या. बरं. आणि आता एक आतनीतनं आपण सागर बिराजदार म्हणून त्यांच्याकडे एक सरपंच नावाचा बैल आहे, त्या बैलाचं एक वासरू म्हणून आपण खरेदी केली आता. एक ती कसं काय जाती गुत्तीला चांगलं चित्र मावरायचं आहे ते बी. अजून आदत एक 12 महिन्याचं वासरू आहे. आता तुमचं खिलार क्षेत्रात वय कमी असताना बी अशी बैल दांडगी किंवा बैलांची पारख किंवा कोणाचं मार्गदर्शन घेता का? आपण डायरेक्ट असा निर्णय घेऊ शकत नाही की बाबा आता गेलो बाजारात, मला वाटलं बिस्किटच्या पुढे बैल घेऊन आला, पण त्याची जबाबदारी त्याला जे लागणार कष्ट आहे ते तुम्हालाच करायला लागणार आहे, किंवा तुम्ही सल्ला कसा घेता किंवा बैलाची पारख कशी करता? तर माझं बी वय लहानच म्हणजे असं काही जास्त यातली काय माहिती नाही. तसं आमच्या घरात म्हणजे विकास पोळ पाटील, गिरीश भागवत असतील, नाना जाधव, नामदेव ससाने सरपंच, राहुल पोळ, तशी सगळ्यांचे ह्याच्या मार्गदर्शनाखालीच घेतलाय आपण बैल. म्हणजे बाबा बैलाची खातखोड कशी ओळखायची सगळं म्हणजे काय होतं, काही गोष्टी आपल्याला माहित असतात, काही गोष्टी नसतात. आता त्यांचं पारख जास्त आहे त्यामुळे गोंबट बावरा कुठं काय कसं काय तळाला हलका आहे, कुठं काय फिरताय पायात काय, ते सगळं त्यांच्या ह्यानं बघून आपण घेतलाय सगळा बैल. आता जाताना कसं कोण कोण गेलता काय? आम्ही एवढीच नाही, मी स्वतः, नाना जाधव, विकास पोळ पाटील, नामदेव ससाने, राहुल पोळ आणि माझा एक मित्र आहे शशांक पोळ. आम्ही गेलो होतो 6-7 जण. मग डायरेक्ट व्यवहारच केला? पसंत पडल्यानंतर व्यवहारच करून आलो. मग किती दिवसांना? दुसऱ्या दिवशी लगेच घेऊन आलो बैल, रोख पैसे देऊन बैल घेऊन आलो. बरं आता आपण बैलाची पारख कशा पद्धतीने केली किंवा बैल मागणं पुढणं फिरून बघू आपण. आता मारतो बिरतो कसं काय? नाही, गरीब आहे बैल तसा. तो जुना बैल मार्क आहे फक्त. बैलाला चौसा असल्यामुळं शरीर बैल अंग अजून यायचे आणि बराच बैल मोठा होणार आहे दिप्पाडाचा. अजून वय कवळ आहे. आणि आता गया बिया आल्या का नाही अजून एखादी? अजून आपण म्हणजे माहिती आताच एक कालपासून टाकायला सुरुवात केली. जरा रोळा वातावरण तोपर्यंत थांबलो एक 4-5 दिवस. आता चालू करतोय 1-2 दिवसात. आता साधारण हा किती वर्षाचा बडाव झालाय? काय एक 5-5.5 वर्षाचा बडाव होईल. होय. आता यंदा पेरणी वगैरे काय सगळं? आता तर अजून तर नाही हाणला. आता मधना नसरीला ह्याला हाणतोय, पेरणीला आता 1-2 एकर हाणलंय. यंदा ज्वारी बिरी किस्ती केली काय? नाही, सगळा ऊसच असतो आपल्या घरी. मग खायचं नियोजन कसं आहे? हत्ती घास आहे वर एक 10 पांडा हत्ती घास केला आहे. बरं. वाढ आहे थोडस. परत ही पाचड का टाकायची खाली? काय कारण काय? जरा मऊ लागावं, कारण कटनाच्या रानाला जरा बैलांना त्रास होतो परत उठताना बसताना. आणि खडर होत्यात त्यात गुडघं गायवर येतात ना नंतर. बरं आता रतीब काय बैलाला खातोय का? आता त्या भागातलं चारा वेगळा आला, आपल्याकडं वाड किंवा इकडं घास आला, तिकडं नुसती कणसं असते किंवा मका असते. नाही, खोंडाने तसा काही त्रास दिला नाही. आणल्या दिवशी रात्री 3 वाजता खोंड आम्ही उतरवला. उतरवल्यापासून खोंड्यानं ऊसाची हत्ती घासाची कुट्टी करून ठेवलेली. आजवर 6 वाजता इथनं घरी फोन करून सांगितलं कुट्टी करून ठेवा. दावून ठेवलेलं त्यानं. आल्या 3 वाजल्यापासून खोंड खात होता. ते बी खाल्ला रात्रीच असते ना. तसं त्यानं काही ताप दिला नाही खायला. आता बैल एकदम 2 करायचे किंवा बाबा असं वाटायचं की एखाद्याकडे बैल आहे. आता आपण आता 2-4 वर्ष झालं बैल मला वाटतं तुम्ही सांभाळायला लागलं. ह्या अगोदर तुमच्या वडिलांच्या काळात किंवा हिथं बैल होती का? काय आठवतंय का तुम्हाला? नाही, घरात अशी 1-2 खोंड होऊन गेली बारीक, अशी साधा ती 400 पानात खोंड होऊन गेली. त्याची अशी मोठी बैल तर मी बी नाही कधी बघितली. आता तुमच्या गावातला एखादा बाबा बैल आपल्या दावणीला असावा
तर असा बैल बघितलेला की कुणाचा आठवतोय का बाबा हा बैल लय होऊन गेला आपल्या गावात? तसं आमच्या घरातच विकासपूळ त्यांच्याच घरातली बैल सगळी. त्यांचा बैल एखादा सांगा आम्हाला की बाबा. तसा माझ्या नजरेतून गेला सागर म्हणून एक बैल होता. बरं. लय गाड्याला बी लय काम चांगलं करायचं, दुर्वीला बी एक नंबर काम. होय. चल चावला मग. चला 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 कुत्र्याचा नाद झालाय. हा कुत्री पाहिजे तर रानातल्या वस्तू. हो रानातले वस्तीला कुत्री पाहिजे. ही आपली घरची गाय. चल मागे. साधारण आता किती दुःख झालं ही? पहिल्यांदाच वेली होती ती. बर. खोंड झाला होता. पण एक हार्ट अटॅकमुळे तो खोंड गेला 2 महिन्यातच. बर. स्वप्नील फडतऱ्यांच्या राजा बैलाची पैदास होती. आता ती कालवड तुम्ही म्हटला आणली आहे. हा. अतिशय जातीवंत. आता ती किती दिवसाचं कालवड आहे? एक 12 महिने पूर्ण आहेत. आपण घेताना त्यांना एक 10 महिने सांगितलं होतं. होय. आपण आणून एक 2 महिने पूर्ण झाले आता. होय. हा. मग आता सीमेश्वर वगैरे नाही? नाही अजून तरी काय माच केलेला नाही तिने. होय. एक आता एक 5-6 महिन्यात करेलच. आता ही बरीच आपल्याकडे पहिली होती ना? हो बरीच होती. कमी केलेत काय? थोडीशी जरा झालेल्या ज्या गाया होत्या एक 4-4 दुखते त्या कमी केल्यात. आता भरणार आहे परत थोड्या दिवसानं. जरा खाण्याचा जरा तोटा झाला होता त्यामुळे आता वाढ वगैरे चालू झाले. चालू झाले. बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. हो. वाटत